राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या बदलापूर शहराध्यक्षपदी रमेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या मंजुरीनंतर ही नियुक्ती करण्यात आली असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी सांगितलंय। चव्हाण यांच्या नियुक्तीनंतर बदलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उत्साहाचं वातावरण असून पक्ष आणखी मजबूत होईल असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केलाय। रमेश चव्हाण हे बदलापुरातील अत्यंत जुने राजकीय नेते असून 50 वर्षांहून अधिक काळ सामाजिक कार्याचा अनुभव आहे। अगदी सुरुवातीच्या काळात काँग्रेस पक्षात काम केल्यानंतर शरद पवार यांच्यासोबत त्यांनी राष्ट्रवादीची कास धरली। आता पक्षाने त्यांच्यावर शहराच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली आहे। आपल्यावर पक्षाने दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडू, सामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासोबत पक्ष आणखी कणखर करू असा विश्वास या निमित्ताने रमेश चव्हाण यांनी व्यक्त केलाय। राष्ट्रवादी माझा आवडीचा आहे, म्हणजे त्याच्यासाठी मी काही करेन। और जमलं तर जेवढं माझं काम बघायचं असलं तर त्याचं पुढे तुम्ही आहेच, तुम्हाला बघायला तुम्ही बघू शकता। सर्व याच्यामध्ये जमलं, बरंच रस्ते आहेत, पाणी आहे, वॉटर सप्लायचं आहे, काही बऱ्याच गोष्टीचं आहे, ते पूर्ण मी त्याच्यावरती लक्षात येणार। जनताला जो आज कमी पडते ती पूर्ण गोष्टीसाठी मी करू, म्हणजे दिसावी तशी सत्तेत दिसावी तशी परिस्थिती नाही आहे, परंतु बदलापूर शहरात एक नंबरचा विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आहे, त्याचा मला आनंद आहे। आणि मी अक्षरशः यांची पण माफी मागतोय की यांना एवढी मोठी जबाबदारी देण्यात आम्हाला खूप उशीर झाला, कारण की माझाही प्रवेश त्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये नव्हता। तेव्हापासून ही व्यक्ती 35-40 वर्षापासून ही व्यक्ती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे। मगही बोललो मी की 100% आता पक्षाची धुरा, पक्षाचे विचार, आचार, संघर्ष तो सगळा त्यांच्या खांद्यावरती आहे, कारण पक्षाने जुना जाणता आणि एक विचार करणारा माणूस म्हणून पक्षाची धुरा त्यांच्यावरती दिलेली आहे। येणाऱ्या काळात मला अपेक्षा करायला हरकत नाही आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक सशक्त, सदृढ म्हणून या शहराच्या राजकारणामध्ये दिसेल, यावरती कुठल्याही मनात माझ्या शंका नाही आहे।